Hello, this is the My Artifact episode number 580, 86. 86. आजची तारीख आहे 11 ऑक्टोबर 2016. आता वाजले करीब रात्रीचे 9 वाजले आज. आता मी एक पिक्चर बघितला, मुझसे फ्रेंडशिप करोगी. ॲक्च्युली मला फिल्म खूप अगोदर बघितला होता मी आणि मला डबल पाहायचा होता, बट कधी बघितला नाही. त्याचं कधी इंटेन्शन नव्हतं एवढं, कारण फिल्म इतकी काही खास नव्हती, बट एक प्रकारे कसं मनाला हॅपीनेस करणारी होती. करीब 2-3 वर्षा अगोदर मी या फिल्म बघितली होती, मुझसे फ्रेंडशिप करोगी. इट्स रिअली नाईस आणि मला फिल्म पाहायचा होता, बट कधी डाउनलोड नाही केला. आणि मग जस्ट करीब 10-15 दिवसा अगोदर मला अचानकची आठवण आली का हा फिल्म पण मला पाहायचा आहे. बस टॉरंट लावलं आणि आज तो फिल्म डाउनलोड झाली आणि आज तो बघितला मी फिल्म मुझसे फ्रेंडशिप करो. इट इज सो गुड, सो नाईस, सो अमेझिंग. या फिल्ममध्ये सांगण्यालायक याच्यामध्ये हे आहे, म्हणजे मला आवडते ॲक्च्युली या सांगण्यालायक मध्ये. याच्यामध्ये कॉलेज लाईफ आहे आणि याच्यामध्ये लव्ह आहे. लव्ह रिलेशनशिप इट्स व्हेरी नाईस. आणि याच्यात कॉलेज लाईफ आहे. वेल, आता मला नाही का 2 सब्जेक्टबद्दल बोलायचं आहे, कॉलेज लाईफ आणि लव्ह. तर मी कॉलेज लाईफबद्दल बोलतो. फर्स्ट ऑफ ऑल, माझ्या लाईफमध्ये कॉलेज कधी आहेच नाही. आहेत ना, म्हणजे एक प्रकारे कमी आहे. जेव्हा माझं 10वी झालं आणि मला कधी 56% भेटले, तर मग मी कसं यशवंत कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली. कारण मयूर डहाके पण होता, बंटी कोसारे पण होता आणि मी कसं यांच्यासोबत थोडं जास्त क्लोजमध्ये होतो, त्यामुळे मग मी यशवंत कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतले, सायन्स IT. मी काफी एक्साइटेड होतो कॉलेज लाईफ सुरू होणार आहे म्हणून. आणि इट्स रिअली ग्रेट. 2 वर्ष कॉलेज लाईफ होतं, 11वी आणि 12वी, आणि बहुत मजा करायचं होतं. ॲक्च्युली 11वी आणि 12वी, स्पेशली 11वी तर पढाईच नाही करावं लागत. म्हणजे जर तुम्ही 10वी झाले आहे आणि 10वी तुम्ही चांगले पर्सेंटेज घेतले आहे आणि आता तुम्ही 12वीसाठी चालले, तर मधात कशी 11वी असते, 11th स्टँडर्ड. 11वीबद्दल आपण जास्त कधी ऑफिशियली कधी अनाऊन्स नव्हतं काही, यांचे रिझल्ट वगैरे लागले किंवा मोस्टली 10वी आणि 12वी, बट 11वी कधी हे नव्हतं. त्याचमुळे 11th स्टँडर्ड इज रिअली अमेझिंग, रिअली अमेझिंग. व्हाय? कारण 11वीमध्ये पढाई करत नाही लागत. 1 प्रूफ आहे माझ्याकडे, 11वीमध्ये पढाईच नाही करावं लागत. जर तुम्ही 11वीमध्ये गेले आणि सायन्स घेतलं आणि 11वी सायन्स घ्या, कोणते घ्या, आर्ट्स घ्या, कॉमर्स घ्या, 11वीमध्ये पढाईच नाही करावं लागत. त्यामुळे कहून आता पूर्ण जे काही इंटेन्शन असते ते कसं 12वीसाठी, म्हणजे 12वी चांगले पर्सेंटेज घ्यायचे आहे, ठीक आहे. तर आपण कसं 10वी 11वीमध्ये त्याच्याच याने ॲडमिशन घेतो, चांगलं कॉलेज, मग चांगलं गायडन्स भेटून 12वीमध्ये आणि आपण चांगले पर्सेंटेज घेऊ. मग आपण 11वीमध्ये जातो आणि 11वीमध्ये गेल्यावर मग आपल्याला नाही का बहुत काही दिसते म्हणजे ॲक्च्युली लॉट्स ऑफ पीपल्स, खूप सारे नवीन मित्र बनतात, मैत्रिणीसुद्धा बनते आणि त्यांच्यामध्ये ॲटमॉस्फिअरच एकदम वेगळा बनून जातो. लाईक स्कूलमध्ये कसं आहे, मुलगा वेगळा मुलगी वेगळी, एक प्रकारे कसं डिफरन्स बिटवीन होऊन जाते. आणि या डिफरन्स बिटवीन या स्कूलला डिफाईन करते काय. आमच्या स्कूलमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी, म्हणजे मुलं आणि मुली एक प्रकारे कसं वेगवेगळे बसतात. आणि मग थोडंसं म्हणजे आमच्या अशा तरी CBSE नाही म्हणत आहे, आमच्या स्टेट बोर्डमध्ये जे काही सेमी इंग्लिश मराठी मीडियममध्ये अशाप्रमाणे बसतात. तर स्कूलमध्ये काही जास्त राहत नाही. बट कॉलेज लाईफ म्हणलं ना तर इट फील्स रिअली गुड. याच्यामध्ये नाही का मुलं पण एक्साइटेड असतात, मुली पण एक्साइटेड असतात. व्हाय? कारण याच्यामध्ये दोघंही जेंडर एक प्रकारे इंटरॅक्ट होतात कॉलेज लाईफमध्ये, आणि दॅट मेक्स इट रिअली ट्रेजर टू दी कॉलेज.
मी जेव्हा यशवंत कॉलेजमध्ये गेलो 11वीमध्ये IT मध्ये, तर बहुत मजा यायची. ॲक्च्युली कॉलेज बंक करणं, कोणाला लाईक करणं, क्रश. फिजिक्सच्या मॅडम होत्या, तिचं नाव काय होतं त्या मॅडमचं नाव यार, एवढ्या हॉट होता ना, बाप रे. फिजिक्स गेलं भोकात, आम्ही मॅडमकडे पाहतो कसं. कारण ती मॅडम इतकी माहोल होती, इतकी कडक होती ना मेरे बाप, की फिजिक्सच्या की बस पाहतच राहू वाटे बिलकुल एकदम. कारण बहुतच माहोल होत्या. अनदर थिंग इज कॉलेजमध्ये अजून मला काय आठवते, बहुत सेम माझ्या कॉलेजमध्ये कोणकोणते मित्र होते, या बहुत सारे मित्र होते ॲक्च्युली. पहिले तर कसं डहाके म्हणजे मयूर डहाके आणि देन बंटी कसा माझे क्लोज फ्रेंड होते आणि 10वीपासून सोबत होते आणि ते यशवंत कॉलेजमध्ये होते, त्यामुळे ते फर्स्ट होते. बट नंतर काही अजून काही फ्रेंड होते जे अगोदरपासून माझ्या लाईफमध्ये होते, लाईक 4th or 5th स्टँडर्डमध्ये मी त्यांना ओळखत होतो, बट कसं त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जास्त आलो नव्हतं. लाईक रजत भगत, देन सौरभ तित्रे, प्रफुल्ल मारगाडे, अजून हे तिघजण, अजून मग रणजित पण मग मी पण ॲडमिशन घेतली. मग रणजित पण इथे यशवंतमध्ये ॲडमिशन घेऊन टाकली. आणि त्याच्यानंतर हे झाले कसं, आम्ही आमची जे ओळखीचे आहे ॲक्च्युली आणि घराजवळचे आहे, जे सोबत जाणारे आहे, ते कसं आम्ही ओळखीत झालो. नंतर देन कॉलेजमध्ये बहुत सारे मित्र झाले होते. आदित्य पाटील, ज्याला म्हणतात जोश, मी त्याला तर सिन्स कॉलेज झाल्यापासून तो पाहिलंही नाही नाही कॉन्टॅक्ट आहे, नाही फेसबुक प्रोफाईल, आणि त्याचा एक प्रकारे चेहरा सुद्धा एक प्रकारे विसरून लागला. तो एक बंदा होता जोश, काफी एंटरटेनिंग होता, कुठं तरी औरंगाबादचा होता आणि तो कसा एकदम लफडेबाज होता. लफडेबाज नाही, बट मुलीसोबत नाही का खूप चांगल्याने तो इंटरॅक्ट व्हायचा आणि आम्ही इंटरॅक्ट नाही व्हायचो, तर एक प्रकारे कसं जेलस फील व्हायचं. बट ते इट्स अ पार्ट ऑफ, कारण सम पीपल्स हॅव क्वालिटी टू टॉक टू गर्ल्स, सम पीपल्स डोंट हॅव. दॅट पर्सन वुड बी मी, कारण मी जास्त बोलत नव्हतो सोबत, बिकम रिअली शाय. बट कसं कॉलेज लाईफ कसं एक प्रकारे आपल्याला ओपन करते, आपल्याला कसं काही ना काहीतरी इंटरॅक्ट करण्यासाठी काहीतरी रिझन देते कॉलेज लाईफ, आणि त्याचसाठी कॉलेज लाईफ मला बहुत जास्त आवडते. 11वीमध्ये होतो तर कसं कॉलेज कसं सकाळी 7 वाजता असायचं, 7 ते करीब 2 वाजेपर्यंत. बट आम्ही 2 वाजेपर्यंत करायचं नाही, 12 वाजेपर्यंत, हार्डली 12 वाजेपर्यंत. अजून खूप काही मुली होत्या जे की मला खूप जास्त आवडत होत्या. फर्स्ट ऑफ ऑल जसं कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली आणि आमच्या IT ब्रांचमध्ये एक मुलगी आली होती. IT मध्ये मी आणि रणजित 2 जण, बादल आणि बंटी इलेक्ट्रॉनिक्समध्ये होते आणि प्रफुल्ल पण आमच्या IT मध्येच होता, आणि रजत आणि सौरभ तित्रे हे कम्प्युटरमध्ये होते. तर वेल IT ची गोष्ट आहे, IT म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. ती पण एक मुलगी आली होती, तिचं नाव होतं आकांक्षा माळोदे. रिअली डॅम गुड मॅन. आणि जेव्हा ती आली आणि करीब 10 दिवसातच मी त्याला लाईक करू लागलो. कॉलेजच्या 10 दिवसानंतर मी त्याला लाईक करू लागलो, कारण शी वॉज सो गुड, सो नाईस. एक प्रकारे कसं एकतर्फा लाईक, मी त्याला कसं लाईक करून राहिलो होते एक प्रकारे. दॅट्स वाय. बट कधी हे नाही झालं, म्हणजे इंटरॅक्ट नाही झालं तिच्यासोबत, कधीच नाही. बस तिला फक्त दुरून पाहायचं, दुरून छेडण्याचा प्रयत्न करायचा. इवन आम्ही कसं 11वीमध्ये सायकलने जात होतो, म्हणजे कसं 12वीमध्ये गाडी घेतली होती, बट गाडी नाही आणत होतो कारण जोपर्यंत लायसन नाही भेटत तोपर्यंत. बट आम्ही सायकलने जात होतो. तर ती पण बहुतेक सायकलनीच येत होती, कारण आम्ही तिला फॉलो करत होतो.
एंड म्हणजे जसं कॉलेज खतम झालं, मी आणि रंजा म्हणलं चाल यार, रंजा म्हणे अभि चल ठीक आहे. मग आम्ही दोघं जण, ती पण सायकल होती समोर होती, आम्ही कसं मागे 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 जायचं, तिला फॉलो करायचं. डिस्टन्स बिटवीन गॅप इज अ नियर अबाउट 50 मीटर. तर इंटरॅक्ट नाही व्हायचं, बस मागे 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 जायचं. आणि तिचं घर पण शोधलं होतं, ते हे नाही का वर्धेमध्ये गोरस भंडार, बस तिथेच. मग तिचं घर शोधलं, तिला फेसबुकवर ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला होता. कारण 11वी मध्ये कसं मी जस्ट फेसबुक थोडंसं शिकण्याचा प्रयत्न करत, कारण फेसबुक एक प्रकारे कसं नवीन मीडिया होतं, लोकांसोबत इंटरॅक्ट व्हायचं. बट कसं, तर त्यामुळे मी फेसबुक अकाउंट ओपन केलं, बट कधी हे नाही झालो, कारण जास्त त्याच्याबद्दल जास्त लोक नव्हते कारण त्यांना जरी फेसबुक माझं कसं 2010ची गोष्ट आहे. 2010 मध्ये फेसबुक इतकं जास्त पॉप्युलर नव्हतं, म्हणजे आमच्या वर्धेत तरी, पूर्ण ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये होतं, बट इतकं जास्त नव्हतं. फेसबुकबद्दल फक्त नाव वगैरे ऐकलं होतं, आणि मी ते जस्ट त्याच्या प्रोफाईलमध्ये बनवलं त्याच्यावर फक्त, बाकी काही नाही. तर प्रोफाईल बनवला आणि देन तिला ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला, बट ॲक्च्युली तिचं बहुतेक कोणतं प्रोफाईल वगैरे नव्हतंच असं मला वाटते, कारण ती फेसबुकवर भेटलीच नव्हती. तर मग बोलण्याचा फक्त एकच चान्स आहे, इंटरॅक्ट व्हावं. तर इंटरॅक्ट झालो नाही. तर मग काय झालं मग झालं की करीब 1 महिन्यानंतर ती कॉलेज सोडून गेली. म्हणजे तिला पॉलिटेक्निक करायचं होतं आणि तिने ॲडमिशन घेतली होती, म्हणजे तिची ॲडमिशन नाही भेटली, त्यामुळे तिने यशवंतमध्ये ॲडमिशन केली होती. बट इन द एंड तिला कसं त्या पिपरी पॉलिटेक्निकमध्ये ॲडमिशन भेटली, आणि मग तिने इथून लिव्ह केला यशवंत कॉलेजमधून, आणि देन ते पिपरीमध्ये गेली. जायच्या अगोदर मी खूप जास्त तिला मिस केलं, बट तिच्यासोबत ती इंटरॅक्ट नाही केलं, त्यामुळे मी कधी तिचे आतमध्ये जे फिलिंग्स आहेत ते कधी मी शेअर नाही केले तिच्याबद्दल. तर मग जस्ट लेट इट गो म्हटलं, तर लेट इट गो. मग जशी ते मुलगी गेली, IT's मधली दुसरी मुलगी, तिचं नाव होतं प्रिया दरणे. म्हणजे मी तिला जास्त लाईक तर नाही करत होतो, बट ऍक्च्युली तिची बॉडी बहुत भयानक होती. बॉडी म्हणजे तिचे बोप्स काय मोठे होते झाले, आणि काय राहवस होती, आणि काही गोरी चिट्टी, आणि तिचे केस जस्ट बिका इथपर्यंत होते, करीब कमरेपर्यंत, इतके मोठे केस होते तिचे. आणि देन काफी बोल्ड होती. तिचे हात असे, म्हणजे टोली नव्हती, म्हणजे मोठी नव्हती, बट ॲक्च्युली हेल्दी होती. एक प्रकारे हेल्दी शब्द इज अ रिअली प्रेफर, ते हेल्दी होती ती. तर तिला असं लाईक तर नाही करायचं, बट कसं म्हणजे तिचं बोलण्यामध्ये थोडंसं हे व्हायचं. कधी तिच्यासोबत जास्त इंटरॅक्ट नाही झालो, बट म्हणलं दरणे रे मेरे बा, म्हणजे जेव्हा मी तिच्याकडे पाहतो, अरे काय रसाळ आहे. म्हणजे कसं, एक भरलेला आंबा आहे, आंबा कसा पिवळा पिवळा गोल मटोल, त्याला कसं पाहिल्याबरोबर असं दाबूच वाटते, खाऊच वाटते, तशाच प्रमाणे दरणे होती. प्रिया दरणे नाव होतं तिचं, प्रिया दरणे. इतकी रसाळ होती ना, कुठून दाबू असं वाटू शकतो, इथून दाबू तिथून दाबू का, बहुत रसाळ होती. तिच्याबद्दल कधी लाईकवाली फिलिंग नाही आली, जशी आकांक्षा मावळे सोबत कशी फिलिंग आली तशी नाही, बट कसं एक प्रकारे, आणि ती पण कशी एक प्रकारे ओपन माइंड होती, मस्त पोटासोबत हिंडायची वगैरे, बोलायची. ती आमच्याच IT मधला एक बंदा होता, बोरकर, त्याचं नाव काय माहित नाही, बट स्मार्ट बंदा होता ॲक्च्युली, हुशार होता, उंच होता, गोरा होता. आणि कसं तो लाईक तर नाही, बट ॲक्च्युली नाही का, दरणे बहुतेक त्याला लाईक करायची. मी जास्त तिला पण जास्त लाईक नाही करत होतो, त्यामुळे जस्ट एक प्रकारे फक्त नेत्रसुख घेण्यासाठी बस तिला फक्त यूज करायचा होता. नेत्रसुख म्हणजे फक्त पाहायचं. ती नाही का बोरकर सोबत बोलत होती. त्या अनदर थिंग, कॉलेज लाईफमध्ये सर्वात जास्त इम्पॉर्टंट थिंग, मी कॉलेज लाईफमध्ये सर्वात जास्त इम्पॉर्टंट थिंग कोणती आहे,
कसं आहे की मी फर्स्ट टाइम पॉन पाहिला होता. BF म्हणजे ब्ल्यू फिल्म. या फर्स्ट टाइम पॉन पाहिला होता करीब 9th स्टँडर्डमध्ये. मयूर राजूरकर यांनी याच्या कोणता आयपॉड नाही रे, MP3 प्लेयर. या म्हणजे एक प्रकारे मोबाईलच असते हा डिव्हाइस. म्हणजे हा MP3 प्लेअर आहे ॲक्च्युली. बट याच्यामध्ये तो MP3 प्लेअरमध्ये त्याच्यामध्ये कॉलिंग नव्हती, बाकी सगळं होतं. म्हणजे त्यात सिम कार्ड नाही टाकता येत होतं, बाकी त्याच्यात मेमोरी कार्ड आणि व्हिडिओ ऑडिओ वगैरे सगळे जात होते. एक प्रकारे कसा एंटरटेनमेंटचा एक प्रकारे छोटा टूल बॉक्स त्याला म्हणत होतो MP4 प्लेअर. बहुत चांगला होता, त्यात व्हिडिओ पण लागत होते. 9th स्टँडर्डमध्ये मयूर राजूरकरनी एक वेळ नाही का दाखवलं नव्हता, बस एक पाहिला होता मी. आणि इट फील्स रिअली ग्रेट. पॉर्न मूवी बघण्यामध्ये कसं फर्स्ट टाइम पॉर्न मूवी बद्दलची एक हिस्ट्री आहे, ते मी सांगतो नंतरच्या आर्टिफॅक्ट एपिसोड. हा फक्त कॉलेज लाईफमध्ये आहे. तर कॉलेज लाईफमध्ये पॉर्नचं कसं इन्क्लुडेशन झालं. या एक बंदा होता, त्याचं नाव होतं नाव रे यार, मी खूप जणांचे नाव विसरलो यार. चेहरा ओळखतो बट त्याचं नाव पाळेकर होता का कोणता तरी, पाळणेकर असंच काहीतरी कर वगैरे होतं शेवटी. तर हा बंदा होता. हा कसा मोठा मातरचोद व्यक्ती होता. याच्यापाशी नाही का पहिले चायना मोबाईल होता, आणि हा एवढा हे होता ना, याच्या मोबाईलमध्ये नुसते BF म्हणायचे, नुसते BF म्हणजे पूर्ण BF. तर आणि त्याच्या मोबाईलमध्ये आम्ही पाहायचं. जसं म्हणजे एक दिवस कसं झालं, एवढा म्हणजे हा व्यक्ती एवढा मादरचोद होता ना, म्हणजे समोर मॅडम शिकून राहिली, एक मॅथ्सचं एक डिटर्मिनंटचं एक मॅडम लेक्चर घेऊन राहिली. तर हा मादरचोद एवढा असा होता ना, आम्ही कसं लास्ट बेंचवर बसायचो, लास्ट 2 or 3 बेंच. तर हा MP4 प्लेअर तर समोर असा डेस्क बेंचला असं ठेवून द्यायचा आपला, असा ठेवला का मग असा BF पाहणं, म्हणजे तिथं लेक्चर घेत आहे, इथं BF पाहणं, बिलकुल समोर. म्हणजे मॅडमकडे लक्ष केलं, फटकन मॅडमकडे पाहायचं, मॅडमचं तिकडे लक्ष तिकडे गेलं, फटकन या जमलं. आणि हा बद्दल स्वतः तर नाही पाहत, म्हणजे स्वतः तर पाहायचा ॲक्च्युली, बट मागच्या सगळ्या पोट्याला दिसलं पाहिजे. म्हणजे असा एकदम देखो रे भाई, शो इधर चल रहा है, उधर नहीं इधर चल रहा है. मॅथ्स गेलं भोकात, डिटर्मिनंट गेलं भोकात, लिमिट गेलं भोकात, इंटिग्रेशन गेलं भोकात. पहिली BF सब पोट्टे. आणि त्या सब पोट्ट्यामध्ये मी पण एक बंद होतो. आणि कसं एक प्रकारे कसं वाढतं वय आहे, अपोजिट जेंडरबद्दल नाही का कसं इंटरॅक्ट होण्याचं कसं मन करते, असं वाढतं वय, असं खून गरम खून आहे, कसं जवानी का जोश. कसं आम्ही करीब 19 वर्षाचे होतो, त्यामुळे कसं गरम वगैरे असं वाढत होतं. 18-19 वगैरे वर्षाचे होतो, त्यामुळे कसं वी क्रॉस दी 18 लिमिट. सो इट जस्ट बिकेम रिअली प्राऊड अँड वी बिकेम रिअली राईट. तर आम्ही पॉर्न बघायचं. म्हणजे नेहमी नाही ॲक्च्युली, म्हणजे एवढे काही एवढं वल्गर वगैरे नव्हतो राहत. या लाईक 1-2 वेळा वगैरे असं झालं असेल, बट नंतर मग बंद करायचं. एवढे काही हे नव्हतं, नंतर बंद करून द्यायचं. हे झालं. त्याच्यानंतर काय, हे झालं IT मधलं. अनदर दॅट कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या मुलींना एवढा माहोल होता, आणि कम्प्युटरच्या मुली तर इट्स टू डॅम गुड मॅन, रिअली गुड. साईन थिटा, त्याचं नाव सई तामनकर नाही, सई आय डोंट नो, समथिंग लाईक दॅट. शी इज बिकम रिअली फॅट, काफी फॅट होती, आणि तिला आम्ही म्हणतो साईन थिटा, कारण थिटा मीन्स एक प्रकारे थिटाच टाईप होती. जस्ट लाईक बोल्ड कसा वर्ड आहे तसा थिटा, साईन थिटा. आणि खूप साऱ्या मुली होत्या. 11वी-12वीमध्ये बहुत मजा करायचं. हे झालं कॉलेजमध्ये. या 9 ते करीब 12:30-1 वाजेपर्यंत कॉलेज, ठीक आहे. 12 वाजेपर्यंत कॉलेज हार्ड इनफ. या 12-12:30 वाजता घरी.
आल्यानंतर जेवण करायचं आणि कसं 11वीमध्ये नाही का पढाई तर करायचं नाही का, नुसतं कॉलेज आणि ट्युशन. तर कॉलेजचं झालं, आम्ही ट्युशनला जात होतो. मी मॅथ्सची ट्युशन लावली होती भगत सरांकडे आणि मॅथ्सची ट्युशन होती करीब 1 ते 1:30 वाजेपर्यंत ट्युशन होती. तर मी कसं घरी आलो, तयारी वगैरे व्हायचं आणि त्यानं ट्युशनला जायचो. मॅथ्सच्या ट्युशनमध्ये घरापासून जास्त दूर नाही राहायचं, तर तिथे मॅथ्स ट्युशनमध्ये गेलो. तिथे हे तामगाडगे पण होती, स्नेहा तामगाडगे, बट नाही का तिच्याबद्दल जास्त इंटरॅक्ट नाही होत होतो मी, कारण माझ्याकडे खूप सारे चॉईसेस होते ना. म्हणजे इकडे आकांक्षा माळोदे, तिकडे दरणे आणि तिकडे मग इलेक्ट्रॉनिक्सच्या मुली, मग प्रिझम. तर कसं स्नेहाचं एक प्रकारे, तामगाडगे एक प्रकारे कसं स्मॉल झालं. तिच्यासोबत कधी जास्त बोललो पण नाही आणि इंटरॅक्ट पण झालो नाही. बट मला नाही का मॅथ्स ट्युशनमध्ये काही जास्त इंटरेस्ट नव्हता. मॅथ्स माझ्यासाठी नेहमी हार्ड होता, कारण मला मॅथ्स बहुत जास्त टफ वाटते आणि मला खरं कम्प्लिटली सकाळ. बट कसं की मॅथ्स ते एक प्रकारे टफ होताच, बट कसं आपल्याला शिकायचं आहे काहीतरी नवीन गोष्ट, त्यामुळे मी याला कसं डेस्परेटली करण्याचा प्रयत्न करत होतो मॅथ्समध्ये. बरं ठीक आहे, ट्युशन झाली 1 ते 1:30. मग कसं 2 वाजता माझी कोवळी असायची, कोवळी ट्युशन केमिस्ट्री. आणि केमिस्ट्रीची ट्युशन इट्स ग्रेट, इट्स रिअली नाईस. कोवळी ट्युशनमध्ये कसं पहिल्या वेळेस म्हणजे आता समजा सेशन स्टार्ट होऊन राहिला आहे, तर ज्या व्यक्तीने ती जागा पकडली तर वर्षभर ती जागा त्याचीच, कारण एवढी गर्दी असायची आणि एवढ्या गर्दीमध्ये सीट आपली सिक्युअर राहणं इट्स रिअली डिफिकल्ट. तर त्यामुळे जेव्हा पहिल्या दिवशी सर आले त्यांनी म्हणलं का आता तुम्ही जे बसून आहात, करीब 150 जण एका क्लासमध्ये शिकवायचे सर, तर इट्स टू मच पीपल. तर सर म्हणायचे ज्यांची आज सीट जिथे बसले आहे ते नेहमी तिथेच बसायचं. मी जास्त मागे नाही बसायचो, थोडा समोरच बसायचो. आणि माझ्या साईडला होता कपिल रघाटटे. मी याला काहून ओळखतो राव, हा तर माझ्या कॉलेजमध्ये पण नव्हता, बट ॲक्च्युली नाही का हा कसं माझ्या फेसबुक सोबत लिंक आहे, त्यामुळे कसं आणि याचे काही ना काही फोटोज पण हा अपलोड करतो, त्यामुळे कसं याचं नाव माझ्या माइंडमध्ये आहे. तर कपिल रघाटटे हा बंदा होता. मला याच्याबद्दल काही जास्त सांगायचं नाही आहे. हां, तर कोवळीची ट्युशन इज ठीक आहे केमिस्ट्रीमध्ये, कारण तिथं कसं बिलकुल टाईमवर यायचं. मी कसं 1:30 वाजता आपली सायकलच होती, तर मग मी सायकलने जायचो आणि 2 वाजता ट्युशन करायची ती कोवळीची 2 ते 3 वाजता. 2 ते 3 वाजता 2 ते 3, 3:30 वाजेपर्यंत क्लासेस वगैरे असायचे. केमिस्ट्री ट्युशन झाली का त्याच्यानंतर जे ट्युशन राहील ते बहुत माहोल राहील. ती ट्युशन होती प्रिझम. प्रिझम मधलं ॲटमॉस्फिअरच नाही का एक प्रकारे अजीब होतं, बहुत अजीब, एकदम कम्प्लिटली डिफरंट दॅन अदर. वाय? कारण तिथे एक प्रकारे ओपन कल्चर होतं, ओपन एन्व्हायरमेंट होतं. तिथे कसं मुलं मुली चांगल्याने इंटरॅक्ट होत होते एकमेकांसोबत, चांगल्याने बोलत होते आणि चांगल्याने ते एन्व्हायरमेंट कसं अलाव करत होतं या साऱ्या गोष्टीसाठी. आणि एक प्रकारे ते कॉलेज त्या ट्युशनमध्ये गेलं, एक प्रकारे फील्स रिअली रिच अँड रिअली नाईस. आणि चांगले AC रूम आणि चांगले लेक्चर्स. प्रिझममध्ये फिजिक्स आम्ही शिकत होतो, पराग राऊत शिकत होता इथे. आणि प्रिझममध्ये कसं एक प्रकारे कसं पॉप्युलर ट्युशन क्लासेस होती ती. आणि तिथे यशवंत कॉलेजेस नाही तर JB, न्यू इंग्लिश, रत्नीबाई, पूर्ण कॉलेजचे मुलं फिजिक्ससाठी तिथे शिकायला यायचे आणि इट्स अ रिअली पॉप्युलर प्लेस. तर मग तिथे गेल्यावर खरंच एकदम माइंड ब्लोईंग होऊन जा भाई, कारण तिथे ज्या मुली होत्या ना इट्स सो डॅम कूल. प्रियंका चव्हाण पण होती, दरणे पण होती, देन आकांक्षा माळोदे नाही, तिने तर ब्रांच चेंज, तिनं कॉलेज चेंज केलं त्यामुळे तिथं कम्प्लीट डिसअपियर. देन होती स्नेहा पण होती, त्याच्यानंतर पाटील, पूजा पाटील, हागोने, आकांक्षा हागोने, त्यानंतर होती
तिचं नाव काय यार, आहूजा, रेश्मा आहूजा. या आत्ता नाव आठवलं, रेश्मा आहूजा. शी इज अ रिअली बोल्ड अँड बॅड ॲस आणि बहुत ही हॉट होती. ह्या त्या सगळ्या मुली तो होत्याच. आणि त्या मुलीमुळे नाही का कसं हे ट्युशन क्लासेस करायला बहुत मजा आहे. या फिजिक्सची कॉलेज एक वेळेचं डंप केलं चालेल, मॅथ्स केमिस्ट्री चालून जाईल, बट फिजिक्स प्रिझम नो 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 नो. तिथे तर डेफिनेटली जायचं, डेफिनेटली. बिलकुल काही लेक्चर बंक नाही करायचे तिथे, तर जायचं 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 म्हणजे जायचं. इवन जेव्हा CETचे क्लासेस असायचे तर मी कसं CETचे पेमेंट वगैरे पैसे वगैरे दिले नव्हते, तरी मी क्लासेस करायचो. वाय? कारण एवढ्या साऱ्या मुली वगैरे आहे त्यामुळे, बस फक्त नेत्रसुख घ्यायसाठी आणि बस बघण्यासाठी वगैरे. तर CETचे क्लासेस तिथे केले. काही पैसे नाही, काही नाही, फक्त फुकटमध्ये जायचं आणि क्लासमध्ये जाऊन बसायचं. मास्तर शिकवते तर बघायचं आणि बस मुलीकडे पाहत राहायचं. इट्स रिअली ग्रेट अँड रिअली नाईस. इट्स रिअली ऑसम. आणि कसं 11वीमध्ये बहुत जास्त एन्जॉय केला आम्ही. 11वीमध्ये मग आमचा ग्रुप पडला होता. म्हणजे मग मी, बंटी, मयूर डहाके, जोश, सौरभ तित्रे, प्रफुल्ल मारगाळे, विनय बेलेकर, हे कसं आम्ही एवढे जण कसं सोबत राहत जाऊ. ट्युशन कॉलेज वगैरे कसं सोबत राहत जाऊ, सोबत हँगआउट करत जाऊ. विनय बेलेकर इज अ रिच गाय, आमच्याच घराजवळ राहत होता. मी त्याच्यासोबत कधी जास्त बोललो नाही आणि तो पण माझ्यासोबत जास्त काही बोलला नाही, बट कसं एक प्रकारे फ्रेंड आहे म्हणून नाही का सोबत राहत जाऊ सगळेजण ग्रुपमधून वगैरे. मी जास्त टेक पार्टी नाही घ्यायचा, टेकिंग इन्चार्ज नाही घ्यायचा. बाकी जे करत आहे बस त्यांच्यासोबत इंटरॅक्ट व्हायचं. आणि कॉलेजमध्ये आणि स्कूलमध्ये आणि IT, देन लेक्चर्स, देन प्रॅक्टिकल, इट फील्स रिअली गुड, इट फील्स रिअली अमेझिंग, इट फील्स मेक मी कम्प्लिटेड. कॉलेज लाईफमध्ये ज्याप्रमाणे आम्ही एन्जॉय केले, प्रॅक्टिकल असो, थेअरी लेक्चर्स असो, कॉलेज बंक करणं असो. एक दिवस काय झालं, क्रिकेट खेळायला गेलो. म्हणजे कसं सकाळी कसं 7 वाजता 7:30 वाजता 8 वाजता सुरू व्हायचं लेक्चर्स वगैरे. तर करीब 7 वाजता सगळे पोट्टे जाऊन झाले आणि त्यांनी म्हणलं का पोलीस ग्राउंडवर क्रिकेट खेळायला जायचं आहे. पोलीस ग्राउंडवर क्रिकेट खेळायला जायचं आहे. तर आमचे ITचे तर पोट्टे होतेच, प्लस कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, तर सगळे क्लासेसचे सगळे पोरं आहे ना, करीब 60-70 जण. या 60-70 जण, सगळेजण 60-70 नाही, बहुत जास्त. 60-70 म्हणजे इट्स रिअली बिग. करीब 30-40 जण आम्ही पोलीस कॉलेज बंक करून इथे गेलो पोलीस ग्राउंडवर खेळायला क्रिकेट. बंक करण्यात बहुत मजा आली. बट त्याच्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर एक आमचा कॉलेजचा HR होता, HR नाही, एक हेड म्हणजे एक प्रकारे प्रिन्सिपल ऑफ सायन्स डिपार्टमेंट, फासगे सर. बहुत जास्त डेस्परेट होता, काफी ओल्ड होता आणि झुरिया पडलेले होते. बट नाही का तो कसा एक प्रकारे कसा मेन लीड एक प्रकारे होता. तर त्या दिवशी काय झालं होतं की आम्ही क्रिकेट खेळायला गेलो आणि अचानक फासगे सर प्लस केमिस्ट्रीचे जे लॅब असिस्टंट ते पण आले होते. 3-4 जण आले होते आणि बस ग्राउंडमध्ये आले. आल्यानंतर सापोटी इकडे तिकडे पळायला लागली, इकडे तिकडे, इकडून तिकडे, तिकडून इकडे, इकडून तिकडे, तिकडून इकडे. आणि मग सर म्हणे अरे थांब म्हणे, इकडे आहे म्हणे, इकडे आहे म्हणे, इकडे आहे म्हणे. सरांचा कसा मान ठेवण्यासाठी आम्ही जास्त दूर पण नाही गेलो होतो. हा इकडे म्हणे, सरळ नाव घेतलं होतं मला, ए ऑथर इकडे म्हणे. नाव घेतलं तर बेटा लागली म्हणलं, आता बेटा लागली म्हणलं. तिथे करीब 30-40 जणांना आम्हाला सगळ्यांना उभं केलं. त्या ग्राउंड पासून, पोलीस ग्राउंड पासून कॉलेजमध्ये आम्हाला एक प्रकारे हांडीप्रमाणे आणलं. म्हणजे कसं, तुम्ही बिलकुल रो मध्ये या कॉलेजमध्ये आणि मागे बिलकुल फासगे सर. सगळ्यांना वाटायचं काहीतरी सुरू आहे बायांची ट्रिप वगैरे. कसं एक प्रकारे कसं लोकांचं कसं अटेन्शन वाचा ना, बिलकुल सेम काइंड ऑफ पीपल विअरिंग सेम ड्रेस, वॉकिंग लाईक इन अ रो. तर एक कसं सगळेजण इंटेन्शन व्हायचं का सुरू आहे बस. आम्ही सगळेजण विचारत. मग फासगे सर मोठ्या प्राऊडली सांगे, आम्ही या पोराला पकडले, इथे गेम खेळत होते, कॉलेज बंक करून गेले. आम्ही मोठे शर्विले
इज्जतचा फालुदा होऊन राहिला होता. तर बस काही नाही, आता बस मुंडी खाली टाकान चलो. कॉलेजमध्ये गेलो. हा सांग म्हणे तुझ्या वडिलांचे नाव सांगा, नंबर सांगा. आता आली आफत, आता तर बहुत जास्त आफत आली. तर मग फोन लावला. तर मग काही झालं, पक्षी मोबाईल होते तर त्यांनी नाही का मोबाईलच नंबर सांगायचा स्वतःचा, आणि त्यांनी फोन लावला तर फोन उचलत नाही, फोन खिशामध्येच व्हायब्रेट होऊ द्यायचा. आणि त्यांनी उचलला नाही, ठीक आहे चाल म्हणे. बट माझ्यापाशी काही फोन नव्हता आणि वडिलांचा पण काही फोन नव्हता. तर लँडलाईन तर नंबर तर असं म्हणे, तो तर सांग म्हणे लँडलाईन नंबर. तर मी कसं पहिले चुकीचा नंबर सांगितला म्हणजे जसं फास्ट की सर चुकीचा नंबर फाडका नाही मारलीच्या. शिकून राहिला कोणी, सांग म्हणे नंबर चांगल्याने सांग म्हणे. बिलकुल मी भेलो आणि नंबर सांगितला घरचा लँडलाईन नंबर. फोन लावला, आईला बोलवलं. माझीच आई नाही आली ॲक्च्युली, सगळ्यांच्या आया आल्या, सगळ्यांचे वडील आले. आणि मग ते बोलले, पहा म्हणे तुमचा पोरगा म्हणे, पहा म्हणे हे असे कॉलेज बंक करून क्रिकेट खेळायला जाते म्हणे, आणि कसं होईल म्हणे हे, याचं भावी आयुष्याचं वगैरे कसं होईल, का होईल वगैरे. तर मग आपण कसं मुंडी खाली टाकायची आणि बस ऐकत राहायचं. मग घरी गेलो. मग आई म्हणे, बाबू काय म्हणे, का सुरू आहे म्हणे, कॉलेज करायचं आहे का नाही म्हणे, 12वी मध्ये चांगले पर्सेंटेज घ्यायचे आहे का नाही म्हणे, का बस असंच लंडोरासारखं इकडे तिकडे फिरायचं आहे म्हणे. काफी जास्त कानाची पूर्ण MBA केली, कॉलेजमध्ये पण झाला. आणि बट तो कसा मोमेंट एक प्रकारे कसा कॅप्चर राहिला. व्हाय, कारण आम्ही पळून गेलो होतो ना. कारण कोणती गोष्ट लिगलच्या अपोजिट करशील ना तर कसं ते करण्यामध्ये मजा येते, आणि ते कसं ते डोक्यामध्ये लिंक इन राहते. जसं लाईक मी मेडिटेशन कॅम्पमधून पळून आलो होतो, तर तो कसा मुवमेंट माझ्या आत्या डोक्यामध्ये एवढा जास्त फिट आहे ना का बहुत जास्त. जेव्हा आपण नाही का लिगलच्या म्हणजे जसं सिस्टीमच्या अपोजिट काहीतरी अनलिगल करण्याचा प्रयत्न करतो ना, तेव्हा ते मुवमेंट एक प्रकारे कसं आपल्या डोक्यामध्ये कॅप्चर होऊन जाते. आणि तेच तसंच झालं कॉलेजमध्ये. मग काही नाही, तो जास्त 1-2 दिवस सीन चालला. मग नंतर तर मग बिलकुल नॉर्मल कॉलेजमध्ये जाणं, हँगआउट करणं, इट्स फील्स ग्रेट, फील्स राईट. तर 11वी पढाई नाही करायची, तर मग 11वी मग पास कसं व्हायचं, पर्सेंटेज किती घ्यायचे. मला 11वी सांग किती पर्सेंट होते, 43%. 11th स्टँडर्ड 43%. येस, 43% होते. मी तर कम्प्लीट माझ्या पर्सेंटेजची बंदी MBA केली 43% ऑफ 11th स्टँडर्डमध्ये. बट मार्कशीट कधी घरी दाखवलीच नाही, नेव्हर एव्हर दाखवलीच नाही. आणि मीच असा नाही, ॲक्च्युली रजत भगत यांनी 11th स्टँडर्डमध्ये 81% घेतली इन CBSE स्टँडर्ड. सो ही इज अ रिअली इंटेलिजंट. 11वी त्याला 51% भेटले. व्हाय, कारण 11वी जसं ॲटमॉस्फिअर बनते ना, पढाई करणं तर मुडत नाही राहत राव. बस मुली टाका, मुलींना लाईक करा, इकडे तिकडे, बस कॉलेज ट्युशन याच्यामध्येच कसं 1-2 वर्ष कसे निघाले काही माहित नाही. जसं 12वी वगैरे आलं तर तसं कसं त्याच्या आता एक्झाम आहे बा, तसं 6 महिने अगोदर मग कसं लागलं पढायला. तर मग कसं मग त्या 6 महिन्यामध्ये तरी इतकं जास्त दुरावा नाही झाला, तरी टचमध्ये राहिलो कुठं ना कुठेतरी. कॉलेज ट्युशनमध्ये कसं थोडं बहुत टचमध्ये राहायचं. जसं प्रॅक्टिकल वगैरे करायचं आहे, प्रॅक्टिकल सबमिशन करायचं आहे, लॉट्स ऑफ थिंग्स करायचे आहे. मला पुन्हा फोन आला, बट आता मी पॉज करतोय राव. आता कसं वडिलांचा फोन आला होता त्यामुळे. हां, तर मी कसं कॉलेजमध्ये होतो. कॉलेज लाईफमध्ये जेवढा एक्सप्लेन करायला जावं तेवढा कसं म्हणजे जेवढं एक्सप्लेन करायला जावं तेवढं कमी वाटते राव. कारण जेवढं सांगूशी वाटते म्हणजे कॉलेज लाईफमध्ये सांगण्यालायक तर काही आहे नाही. बट ॲक्च्युली नाही का कॉलेजमध्ये जाऊन तिथे कसं एन्व्हायरमेंट एक प्रकारे कसं इट फील्स रिअली ग्रेट. आणि त्यालाच कॉलेज लाईफ म्हणते. या कारण कॉलेज लाईफमध्ये सबमिशन, प्रॅक्टिकल, लेक्चर्स अटेंड करणं, बंक करणं, त्याच्यानंतर
मित्रांसोबत हँगआउट करणं, इट्स ग्रेट, इट्स सो नाईस. आणि जेव्हा माझं 12वी झालं तर माझ्या लाईफमधून कॉलेज कम्प्लिटली मग एक्झॉस्टेड झालं. कारण 12वीमध्ये मला पर्सेंटेज भेटले 59% आणि माझ्या ग्रुपमध्ये पण सुद्धा जास्त मार्क पडले नाही. मला काही 111 मार्क पडले, जे की 120 पण होते इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी. तर मग मी ठरवलं का म्हणजे वडील म्हणे का रिपीट कर म्हणे 12वी. बट मी म्हणलं रिपीट वगैरे नाही करत, मी कसं डिप्लोमामध्ये ॲडमिशन घेतो म्हटलं. तर मग डिप्लोमामध्ये ॲडमिशन घेतली अग्निहोत्री कॉलेजमध्ये, राईट. आणि अग्निहोत्रीमध्ये कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर मग माझी लाईफ कसं एक प्रकारे अजून जास्त एक्साइटमेंटनं भरलं, कारण नवीन कॉलेज राहील. आणि त्यातही मी घेतलं मेकॅनिकल डिपार्टमेंट. तर कसं मी खूप जास्त एक्साइटेड होतो का नवीन पुन्हा कॉलेज लाईफ सुरू होईल. बट नंतर मला माहीत पडलं का मेकॅनिकलमध्ये कोणत्याच मुली नाही राहत. आणि प्लस मी अग्निहोत्री नागठाण्यामध्ये ॲडमिशन घेतली, जिथे मुली तर बहुतच कमी येतात. आणि जे पण मुलं काही येतात तिथे ते कसं एक प्रकारे जॉबवाले येतात किंवा बहुत कमी कॉलेज वगैरे करतात. त्यामुळे कसं ते कॉलेजची लाईफ तिथे एवढी जास्त माहोल नव्हती, इतकं जास्त तिथे जास्त ॲटमॉस्फिअर बनलं नव्हतं. तिथे फक्त पढाई करा आणि पढाई नाही करत तर तुम्ही घरी चालले जा, बाकी काहीच नाही. तर त्यामुळे मला डिप्लोमा करण्यामध्ये एवढा जास्त इंटरेस्ट नाही आला. मग त्यासाठी मग मी मला 6 वर्ष लागले, जे की 2 वर्षाचा कोर्स होता. 2 वर्ष हार्डली कॉलेज केला आणि बाकी 4 वर्षात मी घरीच होतो, बस घरीच. काफी पागलसारखं होऊन राहिलो होतो. म्हणजे माझ्या लाईफमध्ये कॉलेज लाईफ कम्प्लिटली ओव्हर झाली होती. बट माझे काही मित्र होते, विशाल, बादल, वनमॅन, सुबोध, यांनी कसं एक प्रकारे हे घरचे हे माझ्या लाईफमध्ये एक नवीन मित्र बनले आणि यांच्यासोबत मी खूप जास्त इंटरॅक्ट व्हायचो. विशाल कसं त्याच्या कॉलेजमध्ये जायचा आणि काफी एन्जॉय करायचा आणि तो नाही का त्याचे एन्जॉय केलेले मोमेंट नाही का सांगायचं. त्यामुळे मी नाही का त्याला नेहमी जेलस फील करायचो. वाय? कारण हा एक असा बंदा होता, हा नेहमी स्मार्ट होता. प्लस याला सिच्युएशन टाईप सोल्युशन काढता येत होतं. प्लस हा कॉलेजमध्ये जात होता आणि कसं कॉलेजमध्ये काफी चांगला रेप्युटेड पर्सन पण होता आणि अँकरिंग वगैरे वगैरे खूप चांगलं होतं. तर याच्यासोबत नाही कधी नाही का मग याच्या कॉलेजमध्ये कधी इव्हेंट राहाय की कसं कॉलेजमध्ये कधी इव्हेंट राहतात ना, ड्रेस किंवा हे म्हणजे खूप काही राहतात. मी कधी एन्जॉय तर नाही केला आहे त्यामुळे मला काही माहीत नाही, बट अशी इव्हेंट राहतात. तर इव्हेंट राहते तर मग तो इन्व्हाइट करायचा सगळ्या म्हणजे बॅडी, मी, पिंटी वगैरे जायचो आणि काफी एन्जॉय करत होतो त्याच्या कॉलेजमध्ये. बट कधी असं फील व्हायचं की आपलं पण स्वतःचं कॉलेज असलं पाहिजे, स्वतःचं म्हणजे कॉलेजमध्ये जायला पाहिजे आणि मग कॉलेजमध्ये कसं हँगआउट केलं पाहिजे, मुलीसोबत वगैरे एक प्रकार तसा ॲटमॉस्फिअर बनला पाहिजे. पण तसा त्याच्यानंतर 12वी नंतर कधी बनलाच नाही, नेव्हर, कधीच बनलं नाही. 12वी नंतर कसं डिप्लोमामध्ये ॲडमिशन घेतली आणि त्याच्यानंतर कसं 6 वर्ष मी कम्प्लिटली स्टक झालो, काहीच नाही. त्यामुळे माझ्या लाईफमध्ये कॉलेज लाईफ बस तेवढीच होती, बाकी तर नव्हतीच. बट मी कसं त्यामुळे नाही का माझ्या लाईफमध्ये कॉलेज इज रिअली ग्रेट. मला आज मी मूवी बघितला, मी स्टार्टिंगला मी म्हणलं होतं की मला लाईफमध्ये 2 जे मोमेंट आहे ज्या मूवीमध्ये रेप्रेझेंट केलं आहे, कॉलेज आणि लव्ह. तर मी कॉलेजबद्दल एलॉबरेट केला. आता लव्ह बद्दल आपण सांगू. माझ्या लाईफमध्ये याची पण जागा नेहमी रिकामीच आहे. मी आता करीब 24 वर्षाचा आहे, मी जॉब करतो आहे, करीब हार्डली 8,000 रुपये कमवत आहे, जास्त काही नाही. माझी ओन क्वार्टर आहे, ओन नाही बट मामाजीचं क्वार्टर आहे आणि मी इथे काफी सिक्युअर फील करतो. प्लस आय हॅव इंटरनेट, लॅपटॉप, मोबाईल अँड ऑल दोज थिंग्स पण आहे. मित्र पण वर्धेला आहे, इथे नाही आहेत. बट कसं एक प्रकारे इनकम्प्लिटेड आहे. वाय? कारण असा कोणी व्यक्ती नाही माझ्या लाईफमध्ये जो नाही का मी त्यासोबत कसं गोष्टी शेअर करीन, लाईक अ गर्लफ्रेंड.
तर माझ्या लाईफमध्ये लव्हबद्दल मला काही सांगायचं असेल तर काहीच नाही. मी कोण्या मुलीला जास्त लाईक करत होतो? बहुत साऱ्या मुली आहे राव, बहुत साऱ्या मुली आहे ॲक्च्युली. याला सोडून गेल्यावर ती सोडून गेल्यावर मग कॉलेजमध्ये ते मी याच्या अगोदर सांगितलं होतं आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये, ते पूजा हागोने, त्याच्यानंतर दरणे, स्नेहा तामगाडे, पुढे ते लिस्टच येऊन जाते. बट असं कधी नाही का मी इंटरॅक्ट झालो आणि तिच्यासोबत नाही का जेन्युअल फिलिंग झाली असं एकही फिमेल पर्सन नाही. आणि मी असं खूप रिअली लेस टाईम मी फिमेल पर्सनसोबत स्पेंड केला आहे. सो देअर इज अ नो वन. आणि त्यासाठी ती जागा नेहमी माझ्यासाठी खाली आहे आणि मी ती जागा भरण्यासाठी नेहमी प्रयत्न करत असतो. त्यामुळे मला जे सेकंड ऑप्शन आहे या फिल्ममध्ये रेप्रेझेंट केला आहे, लव्ह, त्याचं मला खूप जास्त आवडते. म्हणजे या दोन गोष्टी माझ्या लाईफमध्ये नाही आहे, त्यामुळे या दोन गोष्टीला मी नेहमी रिस्पेक्ट करतो. आणि कसं या दोन गोष्टी या फिल्ममध्ये रेप्रेझेंट केल्या आहे, त्यामुळे मला ही फिल्म बहुत जास्त आवडते. सो दॅट इज वाय आय एम टेलिंग अबाउट. हां, तर हे झालं. आज ॲक्च्युली काय झालं, आज आहे दशहरा. आज सकाळी उठलो आणि कसं जॉबसाठी मग मी सकाळी निघून गेलो. आज पॉवर प्लांट आहे, सुट्टी वगैरे काही राहत नाही राव. तर गेलो आणि तिथे मग तिथे काही नाही, काम वगैरे काही होतं नाही. पूजा वगैरे केली. ते पूजेसाठी मी 50 रुपये वगैरे दिले, नाश्ता वगैरे केला आणि देन वापस आलो. करीब 10:30 वाजता आल्यानंतर हातपाय वगैरे धुतले, थोडंसं झाडून वगैरे टाकलं आणि देन मी ठरवलं होतं आज की काल जे असाइनमेंट दिलं ते असाइनमेंट ॲटलिस्ट मी हात लावीन, मी काही ना काहीतरी करीन, त्याला लिहीन वगैरे आज. बट आज असं काहीच नाही झालं. आज रिअली असं काहीच नाही झालं आणि त्यामुळे मी आज स्वतःवर खूप जास्त डिसअपॉइंटमेंट आहे. वेल, आपण सेमिस्टरभर पढाई नाही करून राहिलो आहे, दॅट्स गुड, दॅट्स ठीक आहे. बट आता पेपर आहे राव, एका महिन्यानंतर पेपर आहे. हार्डली आता आपण सगळे पुस्तकं असे ठेवून आहे, मी त्यांच्याकडे पाहून सुद्धा नाही राहिलो आहे. तर काय आहे का? आणि इवन माझं आता सबमिशन सुरू आहे, तर मी रेकॉर्ड सुद्धा कम्प्लीट करून नाही राहिलो आहे. सो पण जे असते ना, म्हणजे आतमध्ये फिलिंग का मला हे करायचं आहे, ते नाही होऊन राहिले राव, ते जनरेट नाही होऊन राहिलं. बट यू हॅव टू डू दिस मॅन, यू हॅव टू डू दिस, कारण हे बहुत जास्त इम्पॉर्टंट सुद्धा आहे तुझ्या लाईफसाठी आणि करिअरसाठी, राईट. आणि फिल्म मेकिंगसाठी सुद्धा. म्हणजे एक प्रकारे हू नोज, एक प्रकारे आपल्याला इथून इथपर्यंत जाण्याचा एक प्रकारे, कारण आपल्याला माहीत नसते का कोणती गोष्ट पकडल्यावर आपण वरती जाऊ शकतो. तर इट्स द डे. आज काही नाही, आज बस तो वॉच डॉग जो गेम आहे तो मी टॉरंट लावला होता. ॲक्च्युली तो फेक टॉरंट होता आणि त्यामुळे मी थोडासा याच्यामध्ये फसलो. तर तो 4 GB कम्प्लिटली वेस्ट झाली. 5 GB थोडं डिलीट करून टाकला मी, राईट. काही काम नाही होतं. आता किती 9:45 वाजत आले आणि आता मला थोडीशी भूक लागली, तर आता मी जेवतो आणि ते रेकॉर्ड कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करतो, राईट. आज करीब 43 मिनिटं. हे आपण लॅपटॉपवरून रेकॉर्ड केलं खूप चांगलं आहे, कारण याच्यामध्ये क्लिअरिटी तर ठीकठाक आहे, आवाज पण चांगला येतोय, रेकॉर्ड पण प्रॉपरली होत आहे. बट साईज पण कमी होऊन राहिली, तो त्यामुळे क्लिअरिटी एवढं काही जास्त प्रायोरिटी नाही आहे मला. तर दॅट्स गुड. So this is the My Artifact episode number 586 right now. We are at Khaparkheda, Maharashtra. Thank you. आजची तारीख आहे 12 ऑक्टोबर 2016. आता वाजले करीब रात्रीचे 9:45. सांगा, बोलता काय बोलणार आहे, टेन्शन सुरू आहे लाईफमध्ये. आता एक्झाम आहे, फर्स्ट टाइम असं काही बाहेर जाऊन ट्रेनिंग करत आहे. क्लासेस तर कधी केले नाही आहे, कारण क्लासेस लावायसाठी इनिशियल अमाऊंट नव्हता. आता कॅटेगरी आहे, कॅटेगरीचा थोडा फायदा द्यायला पाहिजे, कारण की क्लासेस जे आहे ते कॅटेगरीसाठी फ्री आहे. सो होप फॉर द बेस्ट की ही एक्झाम चांगली जावी आणि लागावं यार, खूप गरज आहे जॉबची. बरं, ठीक आहे. आपला आज आर्टिफॅक्ट एपिसोड हा आज काफी स्पेशल आहे, कारण आज
जो प्रायव्हसी रूल आहे जे आर्टिफॅक्ट एपिसोड होता तो आज मी फर्स्ट टाइम प्रोक केला आहे. आज आय एम डुईंग आर्टिफॅक्ट एपिसोड विथ माय बेस्ट बडी विशाल. तर आज मी टॉपिक चूज केला आहे. मी नाही का प्रत्येक आर्टिफॅक्ट वेळेस काही ना काही बोलतो, प्रत्येक सब्जेक्टबद्दल, कॉलेजबद्दल, कुणा गर्लफ्रेंडबद्दल. तर आज मी फर्स्ट टाइम चूज केला आहे. मी फर्स्ट टाइम नाही, अगोदर पण मी अगोदर बोलला आहे, तरी मला हे बोलायला खूप बहुत आवडतं. नाव वी आर टॉकिंग अबाउट पॉर्न, BF ब्ल्यू फिल्म. आर्टिफॅक्ट एपिसोड मी खरंच प्रत्येक गोष्टी शेअर करतो त्याच्यात, प्रत्येक गोष्टी. तर ब्ल्यू फिल्म जेवढी इम्पॉर्टंट गोष्ट आहे, माहीत नाही इम्पॉर्टंट गोष्ट आहे का माहीत नाही, बट इट फील्स रिअली अमेझिंग अँड रिअली नाईस अँड रिअली एनर्जाइज टू मी. तुझ्या लाईफमध्ये सर्वात पहिले BF केव्हा पाहिला होता आपण? आय गेस नाही तू फर्स्ट टाइम. आय गेस तू पण होता सोबत 9-10 मध्ये. आय थिंक प्रशिकच्या घरी. तेव्हा ते 14 एप्रिल होतं. त्याच्या अगोदर तर मला काही कळतच नव्हतं त्याबद्दल की असं काही असते म्हणून किंवा असं काही करावं लागते म्हणून. त्यामध्ये जस्ट फील लाईक एक गर्ल असते, एक बॉय असते आणि बस नॉर्मल लाईफ जगावं लागते, असं काही करावं लागते असं माहितीच नव्हतं की अशा काही गोष्टी असते असं माहितीच नव्हतं. आणि या सर्व गोष्टी आणि नेक्स्ट टाइम मग यार ते बघितलं तेव्हापासून मग गर्लबद्दलची थिंकिंग थोडी चेंज झाली. त्या अगोदर आपण गर्लला अलग नजरेने बघत होतो, त्यानंतर थोडीशी होते इट्स अ कॅज्युअल, नॉट ओनली फॉर मी बट एव्हरी बॉय हू वॉच फर्स्ट टाइम फोन, सगळ्यांसोबत असं होते. इवन दॅट त्या मूवीमध्ये पण दाखवलं सेम बालक की ते किड्स जेव्हा फर्स्ट टाइम मूवी बघतात तर ते ज्यांना आधी ताई म्हणतात त्यांच्या. पण एक मिनिट, आपण जसं मुलांना जसं एक बॉईज लोकांना इंटरेस्ट असते या गोष्टीबद्दल, मुलींना पण असते. हो, इन्स्पायर्ड दॅट की ते शो नाही करत, बट वेन दे आर अलोन दे फील सो मे बी समटाइम्स. नॉट लाईक बॉयज की बॉयज मे फील मेनी टाइम्स बट ते समटाइम्स. कधी मी फर्स्ट टाइम पॉर्न बघितला होता कधी. तेव्हा फर्स्ट टाइम विशालकडे आपण बघितला होता. सेकंड टाइम पाहिला तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये. एक बंद होता, त्याचं नाव होतं मयूर राजोरकर. त्याच्याने का MP4 प्लेअरमध्ये MP4 प्लेअर पहिले होता. MP4 प्लेअरमध्ये मी सेकंड टाइम पाहिला होता 9th स्टँडर्डमध्ये. आणि त्याच्यानंतर 10वीत दहाड कोचिंग क्लासेसमध्ये. अच्छा, तेव्हा तर माऊलच करून टाकलं सांगू. तेव्हा एक बंदा होता, त्याचं नाव होतं निखिल मस्के. याच्या पण एक हा दहाडमध्ये रात्री आम्ही झोपायला जायचो होतो, रात्री पढाईसाठी. 11 वाजेपर्यंत पढाई वगैरे केली का मग झोपायचं इथे. बट त्याच्यानंतर 11 वाजता कसं म्हणजे पूर्ण सर वगैरे आले, त्यांनी लॉक वगैरे लावलं, पूर्ण पढाई वगैरे घेतली, कोणाकोणाची पढाई, जेवण केलं आणि आता तर सी ऑफ करून ते चालले गेले. पूर्ण दहाड कोचिंग क्लासेसमध्ये कोणीच नाही, सब पोट्टे. तरी आम्हाला ठाऊक होतं का सर नाही का नेहमी रात्री कधी ना कधी येते. आणि त्यावेळेस त्या निखिलनी आम्ही करीब त्या दिवशी करीब 40-50 दिवस पाहिलं रात्री. सगळ्यांचे पांढरे झाले माहीत नाही, कारण तेव्हा त्या 10वीत होतो. बट चेक थोडी करणार आहे कोणाचं काय. बट असं झालं 11वी 10वीमध्ये. आणि त्याच्यानंतर रात्री आले होते ते, त्या सरांचं नाव होत का होत्या, तू नव्हता. दहाडमध्ये आपण फक्त एकच वेळा गेलो होतो दहाड. त्याचं नाव होतं मंगेश सर. ते कसं रात्री 2:30 वाजता आले आणि 2:30 वाजता आल्यानंतर त्यांनी जेव्हा बघितलं का पोरं अशा प्रकारचे कामं करताय, तेव्हा ते निखिल मस्के त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे आई वडील सगळं आणि त्या आयपॉड नाही, तो MP4 प्लेअर, तो प्लेअरच असा तो एक प्रकारे तो त्याच्यामध्ये, आणि पूर्ण तांडव केला होता त्याच्यानंतर. इट्स बीन रिअली ड्रामॅटिक टू सी ऑल दोज थिंग्स हॅपन इन देअर. बट त्याच्यानंतर मग कसं एक प्रकारे कशी होप लागली, कसं एक प्रकारे वियर्ड थिंग बघण्याची. आय नो ते एक प्रकारे बॅड आहे, एक प्रकारे चांगलं नाही आहे, बट हू केअर्स मॅन. आपल्याला आवडते ना, म्हणजे फॉर द सॅटिस्फॅक्शन मी जस्ट बघतो बा कधी ना कधी. पण नाही का आता तू कसं ही एक प्रकारची नीड आहे असं म्हणू शकतो. आता सगळे काही म्हणजे असं म्हणायला नाही पाहिजे, बट सगळे काही एकदम
गौतम बुद्धासारखे नसतात की ज्यांना आपल्या हार्मोन्सवर कंट्रोल असतो. नाही ऍक्च्युली सांगतो ऍक्च्युअली नंतर काय होते, जसं जसं आपण मोठं होत जातो ना तसं तो एक प्रकारे एज असतो. 10th 11th 12 कसं एक प्रकारे एज असतो. त्या साऱ्या गोष्टी आपल्याला एक प्रकारे अट्रॅक्ट करते, एक प्रकारे लाईक मॅग्नेटिझम. बट कसं आपण एक प्रकारे वाढत आहोत, यंग होत आहोत, आपल्या गोष्टीमध्ये आपल्या लाईफमध्ये काही ना काही नवीन एक्सपिरियन्स होतात, आपण मुलींसोबत वगैरे कॉन्टॅक्टमध्ये येऊन जातो. तर तेव्हा नाही का त्या साऱ्या गोष्टी कधी कधी नाही का एक प्रकारे फेड होऊन जाते. आता माझ्या लाईफमध्ये या साऱ्या गोष्टी लाईक ठीक आहे, हप्त्यातून ठीक आहे, एक वेळा बघितलं दॅट्स ओके, ठीक आहे. बट त्याच्यानंतर मी कधी एवढा हे नाही डॅस्परेट नाही त्याच्याबद्दल आता, ज्याप्रमाणे पहिले कधी 11-12 स्टँडर्डमध्ये खूप होतं. बट आता एवढं डेस्परेट नाही. आणि मला वाटते का जसं जसं आपण ग्रोन अप होत जातो या सगळ्या गोष्टी हळूहळू कमी होत जाते. आणि आपल्याला थोडी हळूहळू समज येते की आपल्या लाईफसाठी काय इम्पॉर्टंट आहे आणि काय नाही, काय केल्याने चांगलं होते, काय केल्याने काय केलं. तर दॅट्स रिअली ग्रेट थिंग. कारण याच गोष्टी आपल्याला एक प्रकारे अंडरस्टँड करते का आपण कोण आहे, आणि या सगळ्या गोष्टी आपण हळूहळू समजून घेत आहे. यालाच मोठं होणं म्हणते, ग्रोन अप होणं म्हणते. आणि याच्यापासून आपल्याला एक गोष्ट शिकायला भेटते का जर इन द फ्युचर जर तुमचे मुलं अशा प्रकारच्या वाईट मार्गाकडे झाले आहे तर काय करायला पाहिजे. इन्फॅक्ट की ते त्या मार्गाला लागल्यानंतर खूप डिफिकल्ट होऊन जाते. नाही मार्गाला नाही, अट्रॅक्शन असते ना, तेच हे अट्रॅक्शन असते. आता त्यांच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीवर तुम्ही कंट्रोल नाही असं नाही म्हणू शकत की तुम्ही ते फ्रेंड्स बनवूच नका किंवा काही. ऑफकोर्स ते त्यांच्या फ्रेंड्समध्ये असल्यावर तुम्ही त्यांच्यावर नजर ठेवाल, दॅट्स नॉट गुड. एक प्रकारे कसं एवढं जास्त मला वाटते जे होत आहे ते होऊ दे. इफ इट हॅपन्स टू माय किड, जे माझ्या मुलासोबत काही वगैरे होईल तर मी याच्यात माइट बी इन्व्हॉल्व नाही होईल. म्हणजे मी एक वेळ असं म्हणीन, लिसन, मी असं एक वेळा म्हणीन का दिस इज बॅड, बट म्हणू शकतो हात बांधून नाही ठेवू शकत. सिरियसली आपण हाताला हात बांधून ठेवू शकतो. आपण करू शकतो काय, आपण त्याला रिझल्ट सांगू शकतो, त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय काय होईल, त्याचे चांगले वाईट परिणाम काय काय होईल ते सांगू शकतो, समजू शकतो. बस अजून त्याला आपण फोर्स नाही करू शकत. फोर्स तर नाही करू शकत, बट एक प्रकारे चांगला पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंट आपण त्याला प्रॉपरली सांगू शकतो. कारण इट हॅपन्स टू अस अँड इट विल हॅपन्स टू अनदर. बेटर आहे आपण त्याचं आपण जे स्वतःसोबत करतो तेच त्याच्यासोबत करू, की आपण डिस्ट्रॅक्शन वाचते जेवढे काही उपाय आहे किंवा जेवढे काही सोर्सेस आहेत ते मे बी तो ज्या गोष्टीमध्ये चांगला असेल, डान्सिंग, सिंगिंग, प्लेइंग समथिंग ऑर गिटार, मे बी त्याच्याकडे जास्ती डायवर्ट करून टाकतो आपण त्याच्यामध्ये. सो मे बी म्हणजे त्याला जे आवडते मे बी त्याच्यात जर आपण त्याचा मन डायवर्ट केला तसं आपण स्वतःचा करतो, तर मे बी या गोष्टीपासून तो दूर होईल. बरं, आपण 85 एपिसोड आपण पॉर्नबद्दल आणि ब्लू फिल्मबद्दल आपण रेकॉर्ड करत नाही. मी करीब 600 एपिसोड आतापर्यंत रेकॉर्ड आहे. करीब 2 वर्षाचा बॅकअप आहे. आणि ह्या साऱ्या गोष्टी मी पॉर्नसाठी त्या ब्लू फिल्मसाठी नाही करत आहे. या साऱ्या गोष्टी आपण एक प्रकारे डेस्टिनी क्रॅक आउट करण्यासाठी होते. माझी डेस्टिनी मला फिल्म मेकर बनायचं आहे. व्हॉट शुड यू हॅव टू डू? तुला तुझ्या लाईफमध्ये काय करायचं आहे, काय अचीव्ह करायचं आहे? ओके, ॲक्च्युली हे खूप डिफिकल्ट क्वेश्चन आहे. म्हणजे असं नाही की प्रत्येकाचा ड्रीम असते, प्रत्येकाचा काही ना काही एम असते. बट मी ज्या प्रकारे स्वतःला ऑब्झर्व करत आहे, ज्या फॅमिलीपासून मी बिलॉंग करत आहे, एक बिलो मिडल क्लास फॅमिली, नॉट ॲव्हरेज पण नाही म्हणू शकत. सो ड्रीम आणि एम माझ्यासाठी तरी खूप डिफिकल्ट आहे. असं नाही म्हणत, असे पण खूप लोक आहेत ज्यांनी माझ्यापेक्षा पण गरीब घराण्यातून असून त्यांनी त्यांचे ड्रीम अचीव्ह केले आहे. बट माझ्यासाठी थोडं डिफिकल्ट जात आहे. मी असं नाही म्हणत की मी ट्राय नाही करत आहे, बट माझं 100% पण नाही देत आहे. 10th किंवा पॉली होतपर्यंत माझं ड्रीम थोडं वेगळं होतं. इंजिनिअरिंगमध्ये आल्यानंतर माझा ड्रीम चेंज झाला. आणि आफ्टर इंजिनिअरिंग आता लाईफमध्ये फक्त एक शॉर्ट टर्म गोल आहे की लवकरात लवकर कुठली तरी अशी जॉब घेऊन करावी जिथे थोडा बहुत पैसा येईल. आता राईट नाव प्रिपरेशन गव्हर्नमेंटसाठी सुरू आहे, त्यामुळे मी असं म्हणू शकतो की राईट नाव तरी गव्हर्नमेंट जॉब, एल्स जर ती नाही लागत आहे तर मग स्वतः खर्च भागवासाठी तरी मला प्रायव्हेट जॉब करावा लागेल. हा माझा शॉर्ट टर्म गोल आहे. नाही आफ्टर दॅट माझं तू म्हणत आहे ना की मला ड्रीम काय किंवा अचीव्ह काय करायचं आहे, तर हा माझा शॉर्ट टर्म गोल झाला. मेन लॉंग टर्म गोल असा आहे की मला एक अशी पोस्ट साठी प्रिपेअर करायचं आहे म्हणजे जिथे माझी पोस्ट क्लास 1 ऑफिसर, जिथे माझ्या हाताखाली राईज ऑलमोस्ट एम्प्लॉईज, माझ्या घरपासून तर माझ्या ड्युटीपर्यंत सगळे एम्प्लॉईज माझ्या हाताखाली. फॉर एक्झाम्पल माझे एक अंकल आहे, थोडा दूरचा रिश्ता आहे, पवन अंकल, जे रेल्वेमध्ये क्लास 1 ऑफिसर आहे. मी जेव्हा त्यांच्या घरी गेलो होतो तर त्यांच्या बसण्यापासून तर त्यांच्या झोपण्यापासून तर त्यांच्या सगळ्या कामापर्यंत सगळ्या गोष्टीसाठी सर्वंट आहे.
त्यांना गेट पासून तर त्यांच्या हाय हेल्लो पासून तर त्यांच्या सगळ्या गोष्टीपर्यंत त्यांच्याजवळ सर्वंट आहे. मला अशी एखादी जॉब अचीव करायची. म्हणजे तुझ्या लाईफमध्ये तुला एक प्रकारे चांगला ह्यूज अमाऊंट ऑफ पेमेंट आणि चांगली सॅलरी आणि लॉट्स ऑफ जे काय भेटून राहिलं तुला चैनीच्या गोष्टी वगैरे ते तर भेटूनच जाईल. त्या तर भेटूनच जाईल असं नाही. पहा ते जे तू म्हणता की लॉट्स ऑफ मनी आणि लॉट्स ऑफ चेन ते तर मला चांगल्या किंवा वाईट मार्गाने दोन्ही ठिकाणी होऊ शकते. पण अशी एखादी म्हणजे मी जे सांगितलं तुला की तो एक पॉझिटिव्ह वे आहे स्वतःला फाइंड करण्याचा की नाही म्हणजे माझ्या आईने ज्या प्रकारे मला वाढवलाय तर त्या एका गोष्ट केल्यावर सगळेजण माझ्या आईला म्हणेल की म्हणजे माझ्या थ्रू माझ्या आईला हे करेल. नाही माझा क्वेश्चन असं नाही. माझा क्वेश्चन हा आहे ऍक्च्युली का हा क्वेश्चन रेप्रेझेंट नाही करत का तू कुठून आला आहे आणि हा क्वेश्चन हा असा पण रेप्रेझेंट नाही करत का तुला काय बनायचं आहे असं सांगायचं आहे. तर तुला ऍक्च्युली कोणतं काम करण्यामध्ये खूप माहोल मजा येते. ओके जर तसं म्हणत असेल तर मला डिझायनिंगमध्ये खूप माहोल मजा येते. डिझायनिंग म्हणजे सपोज मला इंटरेस्ट आहे ऑटोमोबाईलमध्ये फॉर एक्झाम्पल बाईक्स अँड कार्स तर मला त्यांच्या लेटेस्ट टेक्नॉलॉजी आणि त्यांचे नवीन नवीन डिझाईन्समध्ये मला खूप इंटरेस्ट आहे. मीन्स असं म्हणू शकते की माझा जर तू फ्युचर जॉब विचारत असेल तर मग सपोज आता ही एक कंपनी आहे क्युनिक्सेक तर क्युनिक्सेकच्या कुठल्या पण कार जेव्हा त्यांच्या बनून निघते तर जो पर्सन त्याची टेस्टिंग करते ती जॉब माझी फेवरेट आहे. जर माझी ड्रीम जॉब म्हणत असेल तू क्वालिटी कंट्रोल की जर मी ते प्रोडक्ट टेस्ट करेल स्वतःच्या हाताने ते प्रोडक्ट चेक करेल पूर्ण त्या प्रोडक्टची मारून ठेवेल आणि त्याच्यानंतर मी सांगेल काय हे बरोबर आहे हे नाही आहे. आपण आपल्या लाईफमध्ये कोणती गोष्ट करण्यासाठी नाही का बहुत डॅस्परेट असतो आणि ते काम करण्यामध्ये नाही का आपल्याला बहुत मजा येते. मला माझ्या लाईफमध्ये फिल्म बनवण्यासाठी मला बहुत सारी मजा येते आणि ऑफकोर्स मी त्याच दिशेने जाईन. बट ॲक्च्युली कसं आहे इट्स वे टू बिग. खूप मोठा डेस्टिनी आहे आणि या खूप मोठ्या डेस्टिनीसाठी इट रिक्वायर्ड लॉट्स ऑफ प्राइज अँड सॅक्रिफाईस आणि मेहनत आणि या सगळ्या गोष्टी तर रिक्वायर्ड आहेच. बट कॉन्फिडन्स हिम्मत या सगळ्या गोष्टी आपण अचीव करू शकतो याचा विश्वास बिलीव हे गोष्टी पण आपल्याला कसं आणि याच गोष्टी मी नाही का जनरेट करण्यासाठी आणि बिल्डअप करण्यासाठी मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करतो. कारण एव्हरी डे मी स्वतःला सांगतो की आय एम काइंड ऑफ फिल्म मेकर. आय कॅन मेक इट एव्हरी डे आय कॅन से. तर त्याचमुळे मी एका अशाप्रमाणे हे करतो. आय नो माझी डेस्टिनी खूप मोठी आणि या डेस्टिनीला अचीव करण्यासाठी माझी पूर्ण गांड लाल लावणार आहे. बट वी हॅव टू ट्राय इट. कारण युनिवर्स पुट मी थ्रू इन दिस प्लेस आणि आपल्याला वाटते का युनिवर्सने आपलं जे काम सोपवलं आहे ते आपण काम ते करू शकतो. तर वी हॅव टू मेक इट. आता हे तू कोणाचं पण एक्झाम्पल की जर मोठा व्यक्ती कोणाचा घेतला तर त्याला जर त्या याच्यावर जायचं असेल त्याच्या मेन ड्रीम जर अचीव करायचं असेल त्याला खूप साऱ्या गोष्टी सॅक्रिफाय करायला लागतात. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे फॅमिली ऍक्च्युली या सगळ्या गोष्टी असं नाही म्हणत की डिरेक्टली फॅमिली सॅक्रिफाईस करायला लागते. फॅमिलीपासून ते दूर जाणं सॅक्रिफाईस करणंच आहे. हे बघा तुमच्या एका पार्ट ऑफ फॅमिलीमधून एक बंदा तुमच्या लाईफ अचीव करण्यासाठी कुठे चालला तर तुमच्या पार्ट ऑफ मेंबरमधून नाही का फक्त एक व्यक्ती कमी झालाय बट त्या व्यक्तीसाठी तर पूर्ण फॅमिलीच आउट ऑफ झाली ना. म्हणजे एक प्रकारे सॅक्रिफाईसच आहे ना. आणि ह्या साऱ्या गोष्टी आपल्याला शिकायला पाहिजे का एक प्रकारे सॅक्रिफाईस करणं पण खूप छोटी गोष्ट नाही आहे राव. मी 2 महिने गव्हर्नमेंट टीम सोबत जेव्हा मी इथे आलो पागल होऊन झालो होतो. इथे एकटा राहत होतो. तो वायफाय इंटरनेट लॅपटॉप कुछ भी नाही था ना टीव्ही ना काही असं एकदम फ्रस्ट्रेट झालं होतं. म्हणून एका प्रत्येक हप्त्याला येत होतो आणि काही ना काहीतरी प्लॅन करत चलो एक चला हप्त्यातून एक दिवस तरी काही ना काहीतरी करायला भेटेल. बट ह्या सगळ्या गोष्टी कसं आपल्याला शिकावं लागते. कारण कधी कधी हू नोज डेस्टिनी वॉन्ट्स समथिंग अँड यू हॅव टू सॅक्रिफाईस. कधी कधी आपल्यापासून खूप चांगलीच गोष्ट सुद्धा आपल्यापासून हिरावून घेते बट इन द एंड इट विल गेट इट. सगळं काही ठीक होते. बट त्याच्या गोष्टीसाठी आपल्याला विश्वास पेशन्स कॉन्फिडन्स आणि खूप साऱ्या गोष्टी करण्याच्या पण गोष्टी असते. आय नो पण काही काही गोष्टी चांगल्या पण काही काही गोष्टी वाईट पण करावं लागते या साऱ्या गोष्टीसाठी या साऱ्या गोष्टी गेन करण्यासाठी. मला वाटते मी रेडी आहे बट आपल्याला खूप काही शिकावं लागेल. राईट. वेल आजचा आर्टिफॅक्ट एपिसोड आहे. आजची तारीख किती आहे 12 ऑक्टोबर. आज काय झालं आज काय नाही काय उठलो जॉबवर गेलो
आज काहीच काम नव्हतं आज ॲक्च्युली प्लांटमध्ये. सो आज मी पढाई केली. आज मी करीब 2 महिन्यानंतर मी आज पढाई केली. आज मी मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसचं काही 1-2 पॉईंट वाचले आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिकलचे सॉल्व केले आणि ते सबमिशनसाठी पूर्ण सबमिट आणि देन शीट वगैरे पण कम्प्लीट करायचे आहेत. मला 23 तारखेमध्ये सबमिशन करायचं आहे. सो आय कॅन मेक इट मला वाटते. आणि आज फक्त एवढंच आहे आणि आज हा आला आहे आज आणि आय एम रिअली एक्सायटेड अबाउट ही इज बिंग हिअर. आणि मला वाटते का पूर्ण वन मॅन टीम यावं आणि एक प्रकारे कसं इथे एक माहोल क्रिएट करावं. आपण एंड ऑफ द डेला तू किती तारखेला तशी नॉट डिसाइडेड येट म्हणजे अजून काय डिसाइड बट एंड ऑफ द डेला आपण करूया एक अल्कोहोल नाही का नॉट एक्झॅक्टली अल्कोहोल बट करू काय नाही. आणि सेकंड थिंग की जस्ट वेट फॉर द लास्ट एक्झाम ऑफ बादल. समथिंग 14 और 15 वैभवचा पेपर आहे आणि 20 आय गेस बादलचा पेपर आहे. बहुत टाइम आहे आणि बहुत टाइम म्हणजे 20 तारखे म्हणजे आपला काय प्लॅन तर आताच नाही. आणि आपण कसं एक प्रकारे सगळ्यांना इन्व्हाइट करू काय जमत असेल तर केव्हा तरी डेट वगैरे जमत असेल तर तेव्हा आपण वगैरे संडेला वगैरे असं प्लॅन करू आणि लेट्स मेक रिअली अमेझिंग थिंग्स पीपल राईट. So this is the end. This is the My Artifact episode number 587. आजची तारीख आहे 12 ऑक्टोबर. आज ह्याचा वाढदिवस आहे मयूर डहाके. ओके चला याचा वाढदिवस खूप लक्षात आला आहे माझा एकदम अचानक. मयूर डहाके जर तो वगैरे मी त्याला फेसबुकवर तर विश केला आहे बट हॅपी बर्थडे जर तो पाहिन नाही पण डझंट मॅटर. This is the My Artifact episode number 587 right now at Khabarkhada, Maharashtra. Thank you.